सर तुमचे खासदार असलेले संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे आणि UAPA अंतर्गत खरं तर संजय दिना पाटील यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण की बॉम्ब हल्ला करू, धमक्या देऊ अशा पद्धतीच्या सगळ्या काही गोष्टी संजय दिना पाटील यांच्याकडनं होताना पाहायला मिळतात. गांभीर्याने हे प्रकरण घ्यावं असं पत्र संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे. वाटतं काहीच हरकत नाही, कारण ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचा माज असताना बऱ्याच ठिकाणी या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी माणसं संपवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून संजय दिना पाटील कोणत्या आधारावर बॉम्ब फेकू म्हणतात, बंदुकीनं उडवू म्हणतात, यांच्याकडे बॉम्ब कुठून आले, कोण यांना बॉम्ब देणार आहे, मग बॉम्बची क्षमता काय आहे, त्याच्यात मग एक जणावर अटॅक होणार आहे का, 10 जणांवर होणार आहे का, याचा तपास तर झाला पाहिजे. बॉम्ब फेकू म्हणजे कुठेतरी बॉम्ब असेल ना संजय दिना पाटलाकडं, म्हणून संजय दिना पाटलांनी असं वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून संजय राऊत साहेबांची तक्रार केली ती योग्य आहे. मी पोलीस आयुक्तांना मी सुद्धा तशाच पद्धतीनं पत्र लिहिल की या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. कालपर्यंत ते आपल्या सोबत होते आणि आज अचानक हे पत्र आल्यामुळे एक प्रश्न असाही उपस्थित होतो की सोबत असताना या संदर्भात तक्रार का नव्हती. हे बा, त्यांनी तक्रार कधी केली, धमकी कधी दिली, काल परवा दिली, आधी दिली का त्यांनी, तर नाही. त्याच्यावर धमकी दिल्यानंतरच पत्र लिहिलं, आधी काय पत्र लिहायचं, कारण बॉम्ब फेकू बंदुकीनं उडवू म्हणून तक्रार केली. बाकी जी गद्दारी झाली वगैरे त्याच्याविषयी थोडी तक्रार पोलीस आयुक्त त्याला काय करणार आहे. सर तुम्ही वेगळ्या वर्णावर जात आहे का दोघांचा, संजय राऊत आणि संजय दिना पाटलांचा वाद? असं काही वेगळ्या वर्णावर जायचं नाही, त्यांचा काही व्यक्तिगत काही एकमेकांचं असायचं काही कारण नाही. संजय राऊत साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्यांना अशा पद्धतीनं धमकी दिली तर मला वाटतं त्याची दखल तर पक्षाला घेतली. सर संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात आहात, परंतु तुम्ही आता महायुतीच्या काही पॅनलवरून निवडणूक लढवत आहात का, त्या सगळ्या संदर्भाची काय सद्य वस्तुस्थिती आणि काय माहिती आणि का तुम्ही निर्णय घेतला. हे पहा, निवडणुका काही पक्ष म्हणून, सहकारातल्या निवडणुका पक्ष म्हणून लढविल्या जात नाही. सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो, सहकार महत्वाचा असतो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, शेतकऱ्यांसाठी त्या बँकेमध्ये राहावं लागतं. आणि मला असं वाटतं जे लोक आम्ही आता सोबत आहोत हे मागच्या वेळेसही होतो, नव्यानं थोडी एकत्र झालो आम्ही. हे बा, 2 महाविकास आघाडीचं पॅनल नाहीये, त्याच्यात कोण आहे महाविकास आघाडीचं, कोणीच नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून त्याला महाविकास आघाडीचं कसं म्हणता येईल. हार झालं तर तुम्ही काँग्रेसचे काही लोक असतील त्याच्यामध्ये, पण महाविकास आघाडी मुळीच नाही. त्याच्यामुळं हे सहकार क्षेत्रातलं पॅनल आहे. सहकार क्षेत्रात ती बँक शेतकऱ्यांची आहे. मला वाटतं शेतकऱ्यांच्या बँकेच्या ठिकाणी राजकारण करू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून पॅनल बनवलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी. त्याच्यात वेगळा अर्थ महायुती किंवा महाविकास आघाडी त्या इलेक्शनमध्ये नाहीच आहे. शंभूराज देसाई म्हणतात पॅनल मध्ये आलाच आहात तर मग महायुतीमध्ये या असं ते म्हणतात. मला वाटतं मी त्याच्यावर सांगितलेलं आहे की हे काही पक्षाचं नसतं पॅनल, हे सहकाराचं. आता त्याच्यात निशाणी आमची कप बशी, कोणत्या पक्षाची चिन्ह सांगा, समोरच्याची निशाणी छत्री, कोणत्या पक्षाची सांगा. त्याच्यामुळं याला काय अर्थ नाही. नरसापूर प्रकरणामध्ये कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि कोणती शिक्षा द्यावी तू सांगावं असं न्यायाधीशाने त्याला सांगितलं. याच्यावर सुनावणी सुरू आहे. मात्र ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण घडलं, फाशी शिवाय पर्याय नाही. आरोपीला विचारायची गरज नाही, कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे. थँक्यू. महाविकास आघाडीची काल बैठक झाली, त्यामध्ये चर्चा चालू आहे की 23 आमदार अनुपस्थित राहिले महाविकास आघाडीमध्ये. असं कोणी मोजले? काही कारण दिले प्रत्येकाने. असे काही नाही, 2-4 जण गैरहजर होते, त्याची यादी माझ्याकडं पूर्ण हजेरीची. त्यामुळे 23 वगैरे काही गैरहजर नाही, 2-4 जण व्यक्तिगत कारणाने गैरहजर राहिले, काही आजारी होते. त्याच्यामुळे असं व्यक्तिगत घेण्याची गरज नाही. मला असं वाटतं सगळेच्या सगळे आमदार मेजॉरिटीनं उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे नाना पटोले नव्हते, विजय वडेट्टीवार नव्हते. विजय वडेट्टीवार साहेब मला असं वाटतं आताही हाऊसमध्ये असतील का नसतील, तब्येत ठीक नाही त्यांची, त्यांनी सांगितलेलं होतं. नाना पटोले तर मला माहिती नाही, परंतु मला वाटतं ते त्यांच्या पक्षाला ते माहिती असेल. मी माझ्या पक्षाचं बोलू शकतो. कोण तिकडे कार्यक्रम आहे ना, तिकडे तयारी चालू आहे. उद्धव साहेबांचा दौरा आहे आता परवापासून, त्याच्यामुळे त्या भागातले लोक त्या भागामध्ये आहे. परवाच यवतमाळपासून दौरा आहे आणि संजय डेरकर तिथले आहेत आमदार. थँक्यू.